मित्रांनो, रामकृष्ण हरी, नमस्कार आणि राम राम. गुड मॉर्निंग. बघा, जे काही आता महाराष्ट्राचं राजकारण चाललंय, आपल्याला त्या विषयावरती आज एक वेगळं काहीच बोलायचं नाही. आपण आज एक महत्वाचा विषय आणलाय, आपल्याला त्यावर चर्चा करायची. तुम्ही सर्वांनी आपले बॅनर टायटल बघितलं, तुम्हाला कळलं असेल आपल्याला काय बोलायचंय. पण तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का, की जे कोणी देवेंद्र फडणवीसांच्या वाटेला महाराष्ट्रामध्ये गेले त्यांचं अस्तित्व काय आहे? काहीच नाही. सुप्रिया ताई बोलल्या होत्या, अकेला देवेंद्र क्या करेगा. अकेला देवेंद्र काय काय करू शकतो हे 4 ते 5 वर्षामध्ये त्यांनी दाखवलंय. जे पूर्ण आयुष्यामध्ये शरद पवारांनी करून दाखवलं नाही, ते शरद पवारांना जमलं नाही, ते अवघ्या 4 ते 5 वर्षामध्ये देवाभाऊनी करून दाखवलंय. विकास असेल, राजकारण असेल, काही असेल, त्यांनी सर्व करून दाखवलंय. फक्त पर्टिक्युलर एखादं काम नाही. आणि उद्धव ठाकरे पण पाठीमाग काहीतरी बोलले होते, एकतर तू तर राहशील नाहीतर मी तर राहील. आता कोण राहील कोण राहणार नाही हे जनतेनं दाखवलंयच, आणि ते दाखवायला भाग देवाभाऊनं पडलेला आहे. आपल्याला याच विषयावरती बोलायचंय. मध्यरात्री तोंड लपून मातोश्रीवरती गेलं कोण, का गेलं? आता तत्पुरतं तर साहेबांनी सांगितलंय नाही म्हणून, देवाभाऊनी. पण आपल्याला सगळ्याच्या विषयावरती चर्चा करायची आहे. सर्वांना तत्पुरती एक विनंती आहे, सगळ्यांना एक आग्रहाची हात जोडून विनंती आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, कमेंट खाली करत चला. जय श्रीराम करा, राम राम करा, रामकृष्ण हरी करा. मुखातून देवाचं नाव येऊ द्या, कारण त्या जपाशिवाय, त्या नामाशिवाय आपलं जीवन मित्रांनो काहीच नाही. आणि सगळ्यांना विनंती आहे, बघा कोणीतरी मला बोललं होतं की तुमचं UPI नंबर किंवा ॲड्रेस द्या, आम्हाला आर्थिक मदत करायची आहे. म्हणून तुम्हाला मी साईडला तो UPI हे लावत आहे. या कार्यामध्ये तुम्ही प्रत्यक्ष सहभाग होत नसाल, आपल्यासारख्या लोकांना सपोर्ट करून तुमचे मत आम्ही नेहमी मांडतो, तुम्ही सहकार्य करू शकता. बघा, दिल्लीमध्ये राघव चड्डांनी केजरीवालाची चड्डी काढली. 7 खासदार घेऊन ते भाजपसोबत येणार आहेत. त्यामधीलच अनेक महत्वाचे चेहरे, ज्या चेहऱ्यानं ती आप जी पार्टी आहे घडवण्यात मोठी मदत केली, ते लोक. त्यामध्ये पाठक नावाचे एक खासदार, ते डेटा सायंटिस्ट आहे. त्यांनी आपल्या करामती वापरून, आपलं टेक्निकल माइंड वापरून त्यांनी इथपर्यंत आप हे पसरवला होता. पण हे 7 रातोरात फुटले नाहीत. त्याने तो त्रास सहन केलाय त्या पक्षामध्ये. हा त्रास एकनाथ शिंदेनी आणि महाराष्ट्राने उबाटा अनेक काकाकडनं सहन केला होता. आणि तो उद्रेक म्हणजे एकनाथ शिंदे बाहेर पडले, अजित पवार बाहेर पडले, आणि या लोकांना सहकार्य महाराष्ट्राच्या जनतेनं केलं, हे विसरून चालणार नाही. फक्त एकनाथ शिंदे चुकीचे असले असते, अजित पवार चुकीचे असले असते, तर यांच्या पाठीमागे एवढा जैन सैलाब झाला नसता. कारण चांगल्या सोबत जर चांगले लोक उभा राहिले तर रिझल्ट हा चांगला येतो. याचं मूर्तिमंत उदाहरण हे महाराष्ट्राचं आताचं सरकार आहे. मग आता ज्यावेळेस ह्या 7 खासदाराची न्यूज ह्या मीडियावरती आली, त्या दिवशीच रातोरात उद्धव ठाकरे हे मातोश्रीवरती गेले, असा जी काही बातमी आहे ती बातमी लावली आहे प्रबुद्ध भारत. बाबासाहेब आंबेडकरांचं जे काही त्यावेळेस हे होतं, त्यामध्ये ही बातमी आलेली आहे. त्यांनी दावा केला की बाबा हे असं गेले होते. मग आता उद्धव ठाकरे तिथे गेले काय नाही, तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की आता खासदार म्हणून गेले असतील. असंही नाही. काँग्रेसनं स्पष्ट सांगितलंय, उद्धव ठाकरे तर विधान परिषदेत जात असतील तर आम्ही या ठिकाणी त्यांना सपोर्ट करतो. म्हणजे काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा हा उद्धव ठाकरेंना आहे. उद्धव ठाकरेंचे 16 आमदार, काँग्रेसचे 10 झाले 26. ह्या 26 खासदारामध्ये आमदारामध्ये काही टेन्शन घ्यायची गरज नाही. सॉरी 20 उद्धव ठाकरेंचे आणि 16 काँग्रेसचे. यामध्ये म्हणजे इझी सहज ते तिकडे आमदार होतील. आणि ही आमदार व्हावी ही देवभाऊची इच्छा आहे, सर्वांची इच्छा आहे. कारण काय, पत्त्याच्या गट्ट्यामध्ये एक पान असं असतं की सर्वांना हवं असतं.
डाव कुणाचाही असो, पत्ते कोणतेही असो, पण ते पान हे सगळ्यांनाच पाहिजे असतं. ते पान कोणतं तुम्ही खाली कमेंट करा. असंच हे राजकारणामध्ये सत्ता कुणाची असो, विधान परिषदेवरती उद्धव ठाकरे लागतात, गरज आहे. आता कारण काय आहे तुम्ही खाली कमेंट करा. मला त्या विषयामध्ये खोलात जायचं नाही, कारण परत ते चाय बिस्कुटवाले वडापाववाले खाली आमचा उद्धार करायला मोकळे आहेतच. मग बघा, या ठिकाणी मग ह्या बैठकीचा अर्थ काय? कारण पाठीमागे एक न्यूज आली होती की ऑपरेशन टायगर, ऑपरेशन टायगर. शिंदे हे मुंबईला दिल्लीला गेले, तर अमित शहाजींना भेटले, मोदींना भेटले, आणि ऑपरेशन टायगर हे चांगल्या प्रकारे राबवू शकतात महाराष्ट्रामध्ये, असा एक मेसेज आला. त्यामध्ये त्यांनी पण काही हरकती घेतल्या ठाकरे सेनेने. पण आता राघव चड्डाने जे काही केलंय, आता यामुळं सगळ्याची धांदरली आहे. आता देवभाव म्हणतात की ते आले नाहीत, हे नाहीत, ते नाहीत, गरज नाही. पण या ठिकाणी संजय राऊतांनाच हा प्रश्न विचारला गेला. राऊत काय बोलले माहितीये का? राऊत बोलले, मला या विषयावरती माहितीच नाही. आता एरवी राऊतांना पूर्ण जगाचं भविष्य कळतंय. खरात बाबाला जसं लोकांचं कळायचं, असं राऊतांना हे सगळ्यांचं भविष्य कळतंय. डोनाल्ड ट्रम्प पासून रशिया, इराण, इराक, सगळं सगळं म्हणजे सगळं ज्ञान, सगळी काही हे आहे, दिव्यदृष्टी आहे त्यांच्याकडे आहे. पण त्यांना ही कसं माहिती नाही? ते यावरती काही बोलत नाहीत, ते यावरती काही बोलणारे नाहीत. मग हे राऊत सध्या गप्प आहेत या विषयावरती. मग एकूणच हे चाललंय काय? हे चाललंय काय माहितीये का? यालाच तर पॉलिटिक्स म्हणतात, याला राजकारण म्हणतात. आता हे विश्लेषण हे बोलतो ना, हे माझं वैयक्तिक मत आहे बरं का. मी असं नाही केलं की कुणाचं काय, असं नाही. हे माझं वैयक्तिक एक, मला असं वाटतं, हे माझे विचार आहेत, हे असू शकतं, हे असं असेल, हे मला वाटतं. आता जे काही माग अफवा होती, 7 का 6 काहीतरी खासदार ठाकरेंचे पण इकडं जातील, त्यामुळं ठाकरे गेलेत का? व तुम्हाला आम्ही लपून छपून पाठिंबा देऊ, पण तुम्ही आमची इज्जत घालू नका. जरी अजून हे 7ही खासदार आमचे गेले, आमच्याकडे उरल काय? यासाठी तिथे गेले होते का? कारण जो मुद्दा होता आमदारकीचा, तो मुद्दाच नाही. काँग्रेसनं पाठिंबा दिलाय, काँग्रेसनं छातीत ठोकून सांगितलं उद्धव ठाकरे असतील, आमचा जाहीर पाठिंबा आहे. 2016 ते 36 ची भरती होते, पण त्या ठिकाणी जायचं कारण काय? म्हणजे तू तर राहशील, मी तर राहील म्हणणारे, ढेकून मसलून टाकू म्हणणारे, टरबूज बोलणारे, काय 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 बोलले हो अण्णाजी पंत, काय काय किती अपमान, काय काय गोष्टी केले. अहो, हे अहंकाराच्या मोहाच्या जाळ्यात अहंकारी होऊन हे लोक, यांना आपणच जे काही ते आहोत, सर्वस्व आपणच आहोत हे असं वाटून गेलं होतं. पण बघा, नियतीची कमाल आहे. ती नियती सुद्धा सत्याच्या बाजून असते बरं का, किती नाही म्हणा. त्या नियतीनं बरोबर त्याच्याच पायावरती आणून सोडलंय. आता ते त्यांची भेट झाली अथवा न झाली हे काय माहिती नाही, त्यांची भेट होऊ शकते. कारण देवेंद्र फडणवीसांना यांची कोणाची गरज नाही, पण या सर्वांना त्यांची गरज आहे. हे आताचं राजकारण आहे. म्हणून कोणीतरी मागे बोललं होतं की महाराष्ट्रातील सगळे पक्ष हे एकच व्यक्ती चालवतो, तो म्हणजे देवाभाऊ. कुठल्या पक्षामध्ये काय करायचंय, कुणाला काय बनवायचंय, हे सगळं चालतंय आताच्या मातोश्रीवरून, सॉरी आताच्या वर्षा बंगल्यावरनं. आता ह्या व्हिडिओमध्ये बरं का, बोलता बोलता कुठेतरी मातोश्री शब्द आला असेल अनावधानाने, त्या ठिकाणी तो मातोश्री शब्द न समजता त्या ठिकाणी वर्षा बंगला हा शब्द समजून घ्यावा. थोडस मिस्टेक होते बोलण्यामध्ये, थोडस मागे पुढे होत असतं, तुम्ही समजू शकाल मी आशा करतो. त्या ठिकाणी मातोश्री शब्द आला असेल अनावधानाने, ठिकाणी तुम्ही वर्षा असं समजून जा. हे एकूणच हे प्रकरण प्रबुद्ध भारतनं पुढे आणलंय. ते खरं खोटं आपण त्यांच्यावर सोडू, पण तुम्हाला एकूणच या सगळ्याविषयी काय वाटतंय, तुमचं मत काय, नक्कीच व्यक्त व्हायला मित्रांनो विसरू नका. आणि खाली कमेंट मात्र नक्की करावं. फुकट सेवा युट्यूबचे, फुकट, कुठला रुपया लागत नाही, कुठला कसला खर्च लागत नाही. फक्त आपण राम 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 जय श्रीराम हे बोलायला आपण लाजतो खाली. काय बोलायचं आता, सोडून द्या विषय. चला, उद्या भेटू परत. नमस्कार, रामकृष्ण हरी.